नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती इकडे तिकडे बोंबलत फिरा चॅनलवरती तर आहेच. आज स्वागत ब्लॉगमध्ये. येस. तर गेल्या व्लॉगमध्ये तुम्हाला अण्णाने सांगितलंच होतं की आम्ही इचलकरंजीला जाणार आहोत, तर ते आज फिक्स झालेलं आहे. आणि आम्ही तसंच अजून एका ठिकाणी जाणार आहोत जे फेमस आहे. त्याची हिस्ट्री आम्हाला एवढी माहिती नाही, तिथे गेल्यावरती तुम्हाला समजेलच की काय कसं काय. फेमस आहे ते. हिस्ट्री जरी आम्हाला माहिती नसली तरी ते हां, तर तिकडे थोडं जाईपर्यंत थोडं बघू त्याची हिस्ट्री काय आहे काय नाही, कशासाठी फेमस आहे. असलेल्या ठिकाणावरती हा, प्रसिद्ध आहे. तर चला जाऊया आपण. आता आम्ही जिकडे चाललेलो आहोत तिकडे जायला वेळ आहे. सो मीन वाईल वी विल हॅव भाजी आणि वडापाव. के टाउन बेबी, कोल्हापूर के टाउन बेबी, टाउन महाराष्ट्र. दबाव आवी लाकद एक. फायनली आम्ही दीदीच्या घरी आलेलो आहोत. थांबू थांबते नको, तिकडे काढूया की चला. काचा वर्ग अरे राहू दे होती मी मस्त. तू कशी आहे? काय स्पेशल आज? डन विथ लंच. आता त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे जायला सुद्धा जीवावर आलंय. जायचं फोटो काढायचं ठिकाण नाही आहे बाबू ते, पण मी काढणार. हो, तर तिकडे जायचं आता. बघू. सगळ्यांचं जस्ट जेवण झालंय. माझं तर पोट भरलेलं आहे. डाएटची वाट लागली म्हटलं. आता आम्ही जस्टच बाहेर पडलेलो आहोत जेवून. आता आम्ही जाणार आहे दुसऱ्या दीदीकडे, म्हणजे स्वाती दीदीकडे, सूर्याच्या मम्मीकडे. घरी याच्या मम्मीकडे. सूर्या ह्याच्यात बसणार आहेस का? मोगरा किती सुंदर आहे. सुन. पाऊस येणार आहे. पाऊस तर किती आभाळ भरले कसं. तुम्हाला दिसते का आभाळ भरलेलं? ब्लॉग करणार ही होती आणि दिला तर माझ्याकडे. येतं हो, ऐक ना. आता इथून निघालोय. हे दोन बंधूच आहेत. राजवीर आणि पार्थ. वैष्णवी पाठवून येत आहेत, म्हणजे दीदी भाऊजी आणि वैष्णवी पाठवून येतात. सूर्या पुढे आजोबांसोबत आहे आणि ॲज युजल पप्पा इज ड्रायव्हिंग द कार. आविष्कार भाऊजींसोबत बाईक वरून गेलाय पुढे. सो आम्ही आता आरती दीदीच्या घरी होतो. आता इथून आम्ही स्वाती दीदीच्या घरी जाणार आहे. सो तिकडे भेटूयात. आता आम्ही पोहोचलोच आहोत तिथे. ह्या छोट्या झाडाला आंबे लागलेले दाजी सांगायला लागलेत. थोडस मोठं होते. हे कशाचं झाड आहे? ही गवारी, तिकडे टॅमॅटो, तिकडे मिरची. अच्छा, जे भातामध्ये होतं. हा आहे सूर्या. तुझं वय काय सांग आता? 11. मगाशी 8 म्हणलेला, मग न म्हणला, आता 12 वरती आलाय. म्हणजे खरं एज कोणाला तो सांगत नाही. आणि त्याचा मोठा भाऊ राजवीर. राजवीर आणि त्याची आणि बहीण आता येते. राजवीर हाय हाय गोड दिसते. आताच आमच्या गप्पा झालेल्या आहेत. तर आता मी लोड झाले.
तर चला आता आपण जाऊया त्या ठिकाणी त्या जिथं आपल्याला जायचं होतं. मस्त आहे शेती दाखवली. शेती दाखवली मग अशी. मस्त वाटलं. ह्याची कटिंग नाही आवडत ना अजून एकच आहे. आतलीची कटिंग आहे ही. हे काय ते मूळ आहे ना मी काढू शकते ते. हे नको राहू दे राहू दे. मूळ पाहिजे ना ते. तर भातात घालायची पानं आहे. हे तू रवलास तरी ते येणारच आहे. हे दे की. कळलं. घे. हो होय. कसले तांदूळ असते का ते category? 12 वाजता पाऊस खूप जोरदार आलेला आहे. तर मंडळी आत्ताच आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तर आम्ही त्या टेम्पलला जाणार आहोत. बाहुबली. तुला ऐकायला कमी बाहुबली आलं? नाहीये ते रामलिंग आहे मंदिरावरती. तेच म्हणाली गं, तिथं मंदिर बांधायचं. इकडे काय तिकडे काय बाहुबली. आणि आम्ही आलेलो आहोत रामलिंगला. तन्वीने ओटी घेतलेली आहे. Yes. ती लोक येतात तिथून. मी आणि तन्वी ॲज युजल पुढे आहोत. आणि आम्ही आता आलेलो आहोत इकडे. इतका सुंदर परिसर. विठ्ठल रखुमाई. मला स्वतःला भीती वाटते. अशी एंट्रन्स आहे इकडे. तन्वी तिकडे बेडूक आहे. मला स्वतःला भीती वाटते. गप्प बस. वर आलमपूर वेग आहे बघण्यासारखं. असं ज्योत आहे ते हलत नाही दिसत नाही. किती वारसू दे वापरू दे उंचावर आहे. तुम्ही तिथं राहिला कोल्हापूर नदी पूर्ण दिसते. कोल्हापूर सगळं दिसते. कोल्हापूर शिवले उचळा वेरलं हलवंडी. दोन मंदिर आहेत ते दोन एक आतलं लिंग आहे तिथे एक समोर आहे आणि गुप्त लिंग आहे ते हे आहे. हे दोन आहेत त्याला शिखर पूर्ण पॅक आहे ते झाकलंय. आणि ते कुठे आहे ते? त्याच्यात लागूनच आहे. तिथलं एक थोड्या अंतरावर झालं. पण ते दिसत नाही. नाही दिसत. मंदिर झाकले असं. तुम्ही आत गेलता नाही बारका बसकाय का नाही ते झाकत आले सगळं. हे बघा साखर खाली कुठलं गाव तुमचं? कोल्हापूर. हे रामराज्यातलं मंदिर आहे. 108 पैकी एक लिंग दक्षिण काशी आहे. 108. हां हे एकूण मंदिर इथे किती नाही असं सगळं लहान मोठं धरलं तर हे दक्षिण काशी आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं. 26 मंदिर आहे. तुम्हाला कुठलं पाहिजे? एकनाथीचं आहे, बनसखरे आहे, गणपतीचं आहे, मारुती आहे, विठ्ठुकमाई आहे, दत्ताचं मंदिर आहे, परत बिरोबा मंदिर आहे. दर्गा आता सगळ्या दर्गा मोठा आहे. 750 एकर दर्ग्याला जमीन आहे. हे धुळेश्वर ज्योतिबा अवतार आहे. वर गेला तर अलमपूर आहे. त्याच्याकडला गेला सिद्धोबा आहे. काय असं मोठं मोठं मंदिर आहेत. 4 आहेत. आणि गावात आहेत ते असं लहान मोठे आहेत. मारुती मंदिर आहे, चिंतेपीर आहे. म्हणजे तुम्हाला एकनाथ सगळं हां सूर्यनारायण मंदिर आहे. कुठलं नाही असं नाही. बस्ती आहे, बिरोबा मंदिर मोठं आहे. सगळ्यात मंदिर मोठं म्हटलं तरी डोंगर हे 1905 पासून आहे ही अग्निकुंड. हे सप्तऋषींनी इथे वनवास घेतला होता आणि इथेच त्यांनी संन्यासही घेतला होता. आणि ही कुंड पण आहे इथे पाण्याचं. सुंदर, सर्वात सुंदर. ते बघा कासव. इथे कश्यप होते. इथे भरद्वाज. इथे विश्वामित्र. इथे गौतम आहे. इथे जमदग्नी आणि इथे वसिष्ठ. तर ह्या 7 ऋषींचे हे स्थान आहे जिथे त्यांनी संन्यास घेतला होता.
अन्नाच घे इथं बसूया की माझी भक्त ब्लॉगर आम्ही. सांभाळा स्वतः शिव शंभो महादेवा. हा जाऊ कुठं राहिलं माझं राहिलं. डॉगी आणि तिकडे मोर पण आहे. ऐक डुग्गू. ब्लॅक पॅन्थर हाय. हॅलो बेबी. हॅलो. हाय. चावशील माडीला फायटिंग आलाय तू कागद आहे बाय. काय हवंय तुला? तिला बावली पाहिजे पाहिजे. बर. कुठलं गाणं गात होती या भावलीला बघून? कसं वाटलं येऊन? बोला. देव दिसला, देव भेटला. हा भेटला आलं देव इथं आहे इथं आहे वय. भेटला खरंय खरंय. अंतरंगात. भेटला की त्याला माहितीये, आपल्याला माहिती. जवळ आहे पण जागा चुकता जवळ आहे पण जागा चुकता जवळ आहे म्हणून जागा चुकतो आम्ही जागा चुकतो. अच्छा. तुझं पाशी जागा चुकला चल. अण्णा मोर होता का ना आता फोटो काढायला पाहिजे तिथे इथं. मोर नुसता बघून नुसता मोर बघून चालत पिसार बघितलं का नाही तो रस्ता आहे ना पुढं रस्ता दिसत नाही असा बघ बघितला की पावसाळ्यात तिथं ह्या झाडाखाली फोटो काढायला पाहिजे. तू आम्ही स्वतःला पण दाखवते बस काय तो बघा मोर. तो वारुळावरती उभा आहे. मोर इकडे मिक्स मोर आहे वाटतो दुसरं नाव गेलं मान हलवतो. ए तन्वी भेल गया लोकांच्या ते बघा मान हलवतोय. तन्वीला ओळखतो तो आमच्या. ब्लॉग मध्ये जाणार काय म्हणजे डीप टाक डीप तुझे पप्पा घेऊन जात आहेत तिकडे तर रस्ताच नाहीये. तर तन्वी बोलते पप्पांनी हे मंदिर दाखवायला इकडे आणलंय. पप्पा इकडे वरती काहीच नाहीये पण. अरे रस्ता आहे ना बेटा तू जरा शांत बस, नाहीतर उतर गाडीतून आमच्या. ते मला उतरू नको. चलो पप्पा. कधीपासून काय सांगत होती गाडीतनं उतरवण्यापर्यंत आलात मला. मामा सावळे तुम्हाला जायचं बाहेर बावडा. आता आम्ही येणं उतरत नाहीये पण ते आणि हे मंदिर काय सेम आहे अगदी सेम. कारण की घरी जायला उशीर झाला त्यामुळे सगळे परतीचा प्रवास करतात. सो लेट्स गो. परत कधी जर आलो याच साईडला तर नक्की दाखवेन. वेल 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 झालेला आहे आमचं फिरून. कुठे आलो होतो आपण? येस
हे येतं आळते गावामध्ये. नरंदे गावात. अरे आत्ता नाही रामलिंग जे होतं ते आळते गावात आहे. डिस्ट्रिक्ट कोल्हापूर आणि काय तालुका हातकलंगले तालुका. आणि इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. तिथे किती रे 1905 मधली अग्निकुंड ही आहे. 1905 आहे, 5 मधली आहे ती. मी व्हिडिओ कॅप्चर केला त्याचा. 1905 मधली अग्निकुंड अजूनही आहे. परत ते जे मंदिर आहे ते खूप म्हणजे ऋषी जे होते ते तिथे संन्यास घेण्यासाठी आले होते. तर त्या 7ही ऋषींचं तिथे प्रभू रामचंद्रांचे हा काय तिथं हे गेलेली हे गेलं वनवासाला तिथे 14 वर्ष होते. रामलिंग मध्ये इथे इथं होत 14 वर्षांनी. त्यावेळी तिने एक बाण मारला. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास जेव्हा झालेला होता ते कुणी दिला. त्यातले काही दिवस प्रभू रामचंद्र यांचं इथं आलते या गावी काम होता. हा ते नाव आहे तिथं काय नाव आहे? रामलिंग ह्या नावाने ती जागा आहे आता. त्या ठिकाणाचं नाव रामलिंग या नावाने ती प्रसिद्ध आहे. 108 पैकी. अच्छा. आणि आपलं ते ह्याच्यामध्ये पण तर आहे. आणि त्या रामलिंग त्या गावात आहे की नाही म्हणजे सगळं देव हे म्हणजे देवांची मंदिर आहेत. छोटी छोटी का असतात पण सगळ्या देवांची मंदिर आहेत. अच्छा आळते गावात. ओके. तर ही आहे हिस्ट्री जी थोडीफार त्या भटजींनी आम्हाला सांगितली, जी ह्या लोकांना कुठून कुठून कळली आहे. ती मला तर नव्हतं माहिती. सो ऑब्व्हियसली रॉंग इन्फॉर्मेशन देण्याऐवजी इट्स ऑलवेज बेटर की ज्यांना माहिती आहे त्यांना विचारावं. तर मला पण कळलं, तुम्हालाही कळलं की काय हिस्ट्री आहे त्या जागेची. आणि तुम्ही हे जाऊन त्याशिवाय तुम्हाला खूप म्हणजे खूप सुंदर जागा आहे. लाईक डोंगरात आहे वरती एकदम आणि अप्रतिम जागा आहे. आणि मला तर खूप मजा आली आहे. तुम्हाला शांतता एक नंबर. हा. सो तिथे विपासना सेंटर सुद्धा आहे, कुंथागिरी विपासना म्हणून. अप्रतिम जागा आहे. लाईक सिरियसली माइंड ब्लोन. तुम्हाला कसं वाटलं दोघांना? छान एक नंबर वाटलं. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन ठिकाणासह. होपफुली मुंबईला गेली की फिरणं नाही होत, जॉब हे ते ह्या चक्करमध्ये. पण आय ट्राय की मी थोडा कन्सिस्टंट राहीन. ऍक्च्युली तन्वीने मला सांगितलंय की ती हा चॅनल जेव्हा मी नाही ब्लॉग्स टाकणार किंवा काहीही असेल तर ती काही ना काहीतरी ह्या चॅनलला जिवंत ठेवणार आहे. काही ना काहीतरी पोस्ट करून, लाईक मिनी ब्लॉग्स असतील, कुठे ती तिच्या फ्रेंडसोबत गेली तर ते असतील, किंवा काही या दोघांनी चॅलेंजेस केले ते असतील. तर हा चॅनल असणार आहे. वर्षातून एकाच महिन्यामध्ये मी ब्लॉग्स टाकेन तरीही हा चॅनल असणार आहे. कारण की हा चॅनल आमच्या मेमरीज साठी जास्त आहे. मोर दॅन गेनिंग हे benefits or anything. It's always about making memories and posting it online so that आम्हालाही रिलीव्ह करता येतील जेव्हाही आम्ही बॅक ऑफ द टाइम जाऊ आणि ब्लॉग्स पाहू. तेव्हा आम्हाला सुद्धा ते मोमेंट्स आम्ही कुठे कुठे गेलोय, काय काय केलंय हे रिलीव्ह करता येईल. म्हणून आम्ही व्हिडिओज बनवतो, ब्लॉग्स बनवतो. हां, सो असंच आम्ही ट्राय करणार आहोत की हा चॅनल ॲक्टिव्ह होईल तेवढा. अँड विल मेक शुअर कॉन्टेंट येत राहील. सपोर्ट असू दे आम्हाला. हां, तीच आमची. येस. सो डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज इकडे तिकडे बोमलत फिरा. आणि हा ब्लॉग चॅनलला खूप म्हणजे खूप प्रेम द्या प्लीज तन्वीचं ऐका. आणि हा ब्लॉग कसा वाटलाय, ती जागा कशी वाटली आहे, तुमचं काय सजेशन्स असतील इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा काही असतील तर इट्स ऑलवेज वेलकम. कॉमेंट करून सांगा अँड विल वर्क ऑन दॅट. येस, बाय. आविष्कार से बाय.